नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आता तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण कल्याणला आलेलो आहोत। कल्याणला येण्याचं कारण म्हणजे आपल्याला एक स्टॉल मिळाला आहे मित्रांनो। त्या स्टॉलवरती ना भरपूर व्हरायटीज आहेत, म्हणजे चिकन, मटन, पाया, वजडी, अजून मुंडी, सर्व काही या स्टॉलवरती मिळतो मित्रांनो। एक युवा उद्योजक आहेत, त्यांनी चालू केलेला आहे मित्रांनो। इथे आपल्याला प्रॉपर चुलीवरची चव घ्यायची आहे मित्रांनो। बघू शकता माझ्या पाठी सर्व टोप आहेत ना, ते सर्व चुलीवरती जेवण बनवलेले। आणि मित्रांनो, इथे आहेत ना एकदम रिजनेबल रेट्स मध्ये आपल्याला खायला मिळणार। आणि गावठी चव एक बोलू शकता, कारण की आपल्या गावाला पण चुलीवर खायला मिळतो, तर आपल्या कल्याणला मिळणार आहे। ते सर्व ऍड्रेस वगैरे प्रॉपर तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी देणार आहे। तर मित्रांनो, इथे बिर्याणी मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत, म्हणजे ह्याचा एक प्रॉपर शॉपच आहे बोलू शकतो। तो पण आपण या व्हिडिओला कव्हर थोडक्यात करणारच आहोत। तर या आपण पहिली ओनरची भेट घेऊया मित्रांनो। युवा उद्योजक आहेत, त्यांच्या पण पहिली भेट घ्या। कसं सुरुवात केली, किती मेहनत लागली, हे आपण या व्हिडिओला बघणार आहोत। या नमस्कार दादा, काय नाव तुमचं? माझं नाव बॉबी कारभारे। अच्छा, आणि कधीपासून सुरुवात झाली या स्टॉलची? म्हणजे आपण पहिले 5 वर्ष पहिलेच पण आपण घरून ऑर्डर घेत होतो। अच्छा, आता 8 महिने झाले आपण स्वतःची गाडी टाकली इथे। अच्छा, आणि दुकान पण आहे आपल्या मागे। अच्छा, हा आपला दुकान आहे का? हा माझंच आहे। बिर्याणी आहे, मटन, चिकन, अच्छा, लिव्हर पेटा, पाया, मुंडी, दाल वजडी आहे, कोलंबी आहे, आणि मच्छी फ्राय मध्ये आपले पापलेट, सुरमई, बागडा, बोंबील, हे सर्व आहे। हे सर्व आपल्या इथे मिळतं का? आणि आपली पद्धत आहे पुरा आगरी पद्धतीने, पूर्ण आगरी पद्धत आणि सर्व चुलीवरच आहे आपण। अच्छा, म्हणजे हे सर्व आहे ते आपल्या इथे चुलीवरती बनवलं जातं। आणि भाकरी पण आहेत आपल्या। अच्छा, आपल्या इथे भाकऱ्या पण आहेत का? मोठी साईज आहे भाकरींची। अरे बापरे, ही भाकरी कशी असेल, आपल्याला काय प्राइस असेल तरी पण? भाकरींची 20 रुपये प्राइस। 20 रुपये प्राइस आहे का? तर मित्रांनो बघू शकता भाकरीची क्वालिटी किती चांगली आहे, आणि एकदम नरम पातळ, एकदम नरम पातळ सॉफ्ट आहे बघू शकता। आणि 20 रुपये म्हणजे रिजनेबल प्राइस आहे। आणि कधी लागतो आता स्टॉल आपला? आपला रोज असतो। रोज असतो? अच्छा, दुपारी 12 ते रात्री 11:30। दुपारी 12 ते रात्री 11:30 चालू असतो। आणि ऍड्रेस सांगू शकाल का थोडा? आपला कल्याण मध्ये गांधारी गाव, KM अग्रवाल कॉलेजच्या समोरच मागे कॉलेज आहे। आपला कॉलेज आहे का? हा, तो मागे अग्रवाल कॉलेज आहे मित्रांनो, आणि कॉलेजच्या समोरच। अच्छा, कारभारी तडका आगरी खानावल। सर्व आपल्या इथं नॉनव्हेज आपल्या इथे मिळतं ना? फक्त नॉनव्हेज, व्हेज नाही। अच्छा, फक्त नॉनव्हेज मिळतो। तर आपल्याला आता बघू, दाखवू शकाल काय काय आपल्या इथे आहे? तर काय आहे आता? हे दाल वजडी आहे का? अच्छा, दाल वजडी म्हणजे तुमचाच मेनू आहे का? याच्या आधी मी कधी ऐकली नव्हती म्हणजे दाल वजडी स्पेशलिटी। अच्छा, आमची बरोबर। आगरी कोल्यांच्या प्रत्येकाच्या लग्नामध्ये दाल वजडी, आपली पूर्ण लग्न पद्धतीमध्ये जसं असतं ना लग्नामध्ये, हल्दीमध्ये सेम तशीच आपली। आणि आपल्याकडे जास्त करून दाल वजडीच जाते। बरोबर। आता ही 5 किलोचा टोप आहे। 5 किलोचा टोप आहे का? अरे बापरे, आता हे संध्याकाळपर्यंत पूर्ण संपून जाईल। अच्छा, दाल वजडी मध्ये जास्त आपल्याकडे मागणी आहे। आणि कशी आपल्या हाफ फुल सर्व भेटते का? आपल्याकडे प्लेट आहे। अच्छा, 100 रुपये प्लेट आहे। हा डब्बा आहे ना, हा 300 ml चा डब्बा आहे। 300 ml चा डब्बा आहे का? एवढा भरून येतो। अच्छा, पूर्ण कल्याण मध्ये एवढी क्वांटिटी कोणच देऊ शकत हो। अजून आपल्याकडे काय काय मिळतं? हा पाया आहे। पाया? पाया दाखवतो। तर मित्रांनो, पाया आहे बघू शकता किती। आणि पायाचे आपल्या इथे काय प्राइस असेल तरी पण? पाया आपला 180 ला आहे, आणि त्यामध्ये 4 पीस आहे ना? 4 पीस आहे ना? एक पाय पूर्ण येतो। एक पाय पूर्ण येतो का? अरे बापरे, वा वा वा। ही कोलंबी आहे। ही कोलंबी आहे, बापरे। कोलंबी बघू शकता मित्रांनो किती मोठी आहे। आता कोलंबी कशी आपण? 100 रुपये प्लेट आहे का? त्याच्यामध्ये 5 पीस येतात। अच्छा, त्याच्यामध्ये 5 पीस येतात। मोठी कोलंबी। अच्छा, मोठे कोलंबी आहे, वा वा। आगरी पद्धतीमध्ये बनवलेलं आहे। आगरी पद्धतीने बनवलेला आहे चिकन आहे आपला। आणि तर्री बघा मित्रांनो कशी भारी दिसते आहे। आणि दादा आपल्याकडे कोलंबीची काय प्राइस असेल तरी पण? कोलंबी आपल्याकडे 100 रुपये। 100 रुपये आहे का? आणि तो मगाचा कंटेनर आहे तो तेवढा असतं का? अच्छा अच्छा, चिकन पण 100 रुपये। बरोबर आहे। आणि चिकन पण आपल्याकडे घेतलं 100 रुपये। चिकन मध्ये पण 5 पीस येणार। 5 पीस येणार चिकन मध्ये पण? अरे बाप, 300 ml चा डब्बा आहे। अच्छा, तो डब्बा भरून येणार। बरोबर, म्हणजे खूपच रिजनेबल तुमच्या इथे प्राइस भेटते आपल्याला। मित्रांनो तुम्ही पण या भेट द्या, तुम्हाला ऍड्रेस सांगितला आहे। हा मटन आहे। हा मटन आहे का?
वा वा वा. मित्रांनो बघू शकता मटण, आणि मटणाची मित्रांनो एक क्वालिटी बघा किती छान आहे. आणि दादा हे सर्व तुम्ही मच्छी झाल्या आणायला, मटण वगैरे हे तुम्ही कुठनं आणता तरी पण? आम्ही कल्याणमधून. अच्छा, कल्याणमधनं आणता का? आम्ही मुंबईवरून आणतो. अच्छा, धक्का. बरोबर. नंतर ससून डॉक वरून आणतो. ससून डॉक मध्ये फक्त मटण आणि चिकन हे कल्याणमधून आणतो. बरोबर. म्हणजे हे रोजचं आपल्याला फ्रेश खायला मिळणार आहे बोलायला गेलं तर. असं नाही. हो हो, ते स्टोर केलेला म्हणजे ते काय आपल्याकडे काय अशी पद्धत नाही, रोजचा फ्रेश आहे आपल्याकडे. मटण आपला 180 ला आहे. 180 ला आहे का? त्यामध्ये पण 5 पीस येणार. अच्छा, बरोबर. हा लिव्हर पेट आहे. लिव्हर पोट आहे का? अरे वा. हा चिकनचा लिव्हर पेट आहे. चिकनचा लिव्हर पेट आहे. जाड ग्रेव्ही मध्ये असणार. अच्छा, आणि पण आगरी पद्धतीने बनवलेलं आहे. अच्छा, वा वा वा. तर मित्रांनो आला तर तुम्ही इथे जेवणाचा खूप आनंद घेऊ शकता. आणि याची प्राइस कशी असेल दादा? लिव्हर पेटा पण 100 रुपयाला. 100 रुपयाला आहे का? ओके. 300 ml चा डबा येणार बघा. अच्छा. आणि आता हे काय आहे आपल्या इथे? ही मुंडी. मुंडी आहे का? अरे वा. मुंडीचे आपले 6-7 पीस येतात. 6-7 पीस येतील आपल्या इथे मुंडीचे. मोठे पीस असतात. तर आहे. आणि काय प्राइस असेल दादा आपल्या इथं? मुंडी पण 180. 180लाच आहे का? म्हणजे सर्व प्राइस आपले लगभग रिजनेबलच आहेत. म्हणजे 180च्या. हा, हे 180 आहे. अच्छा. सर्व 100 आहे. बरोबर आहे. आणि आता आम्हाला एवढा सांगा, तुम्ही आता युवा उद्योजक आहेत, म्हणजे तुम्ही छोट्या वयामध्ये हे सर्व चालू केलेलं आहे, तर तुम्हाला अच्छा कोणी मदत केली एवढी? हे सर्व आमच्या आईची मदत. अच्छा, म्हणजे हे सर्व आई बनवते. हे सर्व रेसिपी आपल्या आईचीच आहे का? अरे वा वा. सर्व आई चुलीवर मध्ये आम्ही असं सर्व पूर्ण फॅमिली असते. अच्छा, पण तुम्ही इथं शॉप पण, तुम्ही हा स्टॉल आणि पाट्या तुमचा शॉप आहे तो तुम्ही सांभाळता इथे. अच्छा. आणि जर कल्याणमधनं कोण बघत असेल नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, कारण की इथं खूप टेस्टी जेवण, म्हणजे अगदी चुलीवरचं तुम्हाला जेवण, म्हणजे गावाला जायचं तुम्हाला गरज नाही चुलीवरचं जेवण खायला. ते आपल्या आता कल्याणमध्ये पण आपल्याला इथं मिळणार आहे, बघू शकता. तर नक्की व्हिजिट करा. आणि इथे जवळ राहिला आहे. अच्छा, माझी ही तिसरी वेळ असेल यांच्याकडे यायची. ओके. आगरी कोळी टेस्ट जी सगळीकडे फेमस आहे, मोस्टली आपल्या साईडला. हो हो, बरोबर. ही माझी तिसरी वेळ, मी पुन्हा पुन्हा येतोय कारण मला टेस्ट खूप आवडली आहे. अच्छा. आणि मी हे तिसरा पदार्थ त्यांच्याकडनं घेतोय. बरोबर. पाया बाया. आणि आणखी काही पदार्थ टेस्ट करायचे बाकी आहेत, ते मी येत्या काही दिवसात करणारच आहे. हो हो. मी सगळ्यांना सांगेन की मस्ट कम आणि एकदा तुम्ही चव घेऊन बघा. आणि चुलीवरच्या चव टेस्ट आहे, म्हणजे चुलीवरचं जेवण यांचं सर्व बनवलं होतं, त्याच्याबद्दल काय बोलाल? चुलीवरचं जेवण म्हणजे सगळीकडेच फेमस. हो. बघत असाल इकडच्या साईडला, पुणे साईडला, नाशिक साईडला आपण बरेच जण इकडे तिकडे जात असतो, पण आपला मुंबई साईड, कल्याण साईडला खूप कमी आहे. ह्या साईडला कमी आहे, खूप कमी आहे. आणि आपण मोस्टली इकडे तिकडे जातो लांब लांब, पण मी म्हणेन बाहेर जाण्यापेक्षा आधी आपल्या घरची चव घ्या, जे चुलीवरचं ऑलरेडी बनवतात. एकदा ह्या पदार्थांची चव घेऊन बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. हो हो. आणि प्राइस बद्दल आता काय तुम्हाला वाटतं याच्यावर? प्राइस डेफिनेटली सगळ्यांपेक्षा कमीच आहे. मी तुम्हाला हे पण दाखवतो, त्यांचा मेन्यू बघा, तुम्हाला प्राइस वरून कळेल. टेस्ट आणि क्वालिटी आणि किंमत बरोबर साजेशी आहे, सगळं खूप छान आहे. एकदा तुम्ही येऊन बघा. मित्रांनो यांचा आहे ना बिर्याणीचा पण पाठी शॉप आहे, तर बघू शकतात. तर दादा आपल्याकडे कोणत्या कोणत्या बिर्याणी मिळतात? आपल्याकडे चिकन दम बिर्याणी असते आणि मटन दम. ओके, म्हणजे ह्या दोनच आपल्याकडे आता पहिल्या व्हरायटी आहेत का? आता ही कोणती बिर्याणी आहे? ही चिकन दम आहे. अच्छा, चिकन दम बिर्याणी आहे का? तर मित्रांनो बघू शकता चिकन दम बिर्याणी आहे. आणि आपल्याकडे हाफ आणि फुलची दोन्ही पण ही आहेत का? म्हणजे हाफ पण मिळू शकते, फुल पण मिळू शकते. हाफ आपले 100 रुपये. अच्छा. आणि फुल 140 ला आहे. 140 ला आहे. अच्छा, म्हणजे ऑर्डर्स आपल्या पार्टीसाठी पण स्वीकारायला येतील का? लग्न. अच्छा, म्हणजे आपल्या ह्या पार्टी लग्नाच्या पण आपल्या इथं ऑर्डर स्वीकारायतील. तर मी तुम्हाला नंबर पण यांचा देईन, त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. जर कल्याणमध्ये जर कोणाला जर रिक्वायरमेंट असेल किंवा कल्याणच्या बाहेर डोंबिवली बघा ठाण्यापर्यंत जर मग ते पण लोक आहेत, ते तुम्ही रिक्वायरमेंट असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा. आता दादा हाफ आहे की फुल आहे? ही हाफ आहे. बापरे, हाफमध्ये पण एवढी क्वांटिटी आहे. तर मित्रांनो बघू शकता हाफची क्वांटिटी बघा पूर्णतः, म्हणजे हाफमध्ये राहिलं तर नक्की पोट भरून जाईल मित्रांनो. आगरी खानावळला मी 2-3 महिन्यापूर्वी पण आलो होतो, खूप छान बनवत होते. बॉबी भाऊंकडे मी 2-3 वेळाकडे आलो होतो माझ्या फॅमिलीसाठी न्यायला. खूप छान बनवत होते. आगरी कोली स्पेशलिस्ट असल्यामुळे कारभारी तडका, बरोबर, कारभारी खानावळी बेस्ट फेमस आहे. ते आपलं बाजूला कॉलेज आहे, बरोबर, अग्रवाल कॉलेज. खूप मुलं मुली खूप इथे खाण्यासाठी उत्सुकता असतात. बरोबर. आणि काय फूडची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी खूप छान आहे. आम्हाला जसं मी स्वतः आगरी आहे. अच्छा. आम्हाला जसं हवंय तसं ते खूप छान बनवतात लगेच. तर टेस्ट काय आहे सांगू शकाल? टेस्ट एक नंबर.
आमच्या जो आगरी समाजामध्ये जी बनवली जाते चुलीवरचं जेवण त्या पद्धतीचं जेवण आहे आणि ते खाण्यामध्ये एकदम उत्सुकता असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही ते ऍक्सेप्ट करता एक प्राइस त्याच्यापेक्षा तर कमीच आहे, कारण ते आगरी पद्धतीत चुलीवर बनवणं काय खूप कठीण असतं, कारण चुलीवरचं धूर आणि बाकीच्या गोष्टी जे माल मटेरियल मध्ये जे असतो ना त्याच्यामध्ये ती मजा वेगळी असतो. आणि मसाला जो असतो आगरी पद्धतीचा त्या मसाल्यामध्ये जो क्वालिटी आहे ती क्वालिटी कुठे येणार नाही. तर चला मंडळी, आपण कारभारी तडका आगरी खानावळचं आपण काय काय मागत आहे ते तुम्हाला पहिला दाखवतो. तर या तर पहिला ना मित्रांनो आपण दाल वजडी मागितलेली आहे मित्रांनो. हा काहीतरी मेनू मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. थोडा इंटरेस्टिंग वाटतोय कारण की वजडीमध्ये दाल टाकून दिलेली आहे, तो थोडा अलगच काहीतरी आहे. आणि त्याचबरोबर ना आपण पाया मागितलेला आहे बोकडाचा, तर बघू शकता. तर हे पण आपण मागितलेलं आहे. आता त्यानंतर आपण चिकन मागितलं आहे आणि चिकन विथ आपण भाकरी खाणार आहोत मित्रांनो. कारण की असा काय असेल ना मित्रांनो, तर राईस सोबत खाण्याची मजा एवढी नाही, पण त्याचं भाकरी बुडून ते खाऊन टेस्ट खायचं असेल ना तर खरंच खूप मजा येते. तर मित्रांनो हे आपण भाकरीसोबत टेस्ट करणार. तर या पहिली भाकरीची पण तुम्हाला क्वालिटी दाखवतो. ही मित्रांनो भाकरी आहे ना, खरंच आगरी लोकांची भाकरी, आगरी कोळी लोकांची, तर खरंच मी खूप बोलू शकतो की खूप त्यांची क्वांटिटी मोठी असते मित्रांनो. एक भाकरीमध्ये पण तुमचा पोट भरत आणि एवढी सळसळ पातळ आहे ना मित्रांनो, खरंच खायला खूप मजा येणार आहे. तर चला आपण पहिले स्टार्ट करूया. दाल वजडी आहे त्यापासून स्टार्ट करू. हे पहिल्यांदा आहे माझ्यासाठी, म्हणजे वजडी खाल्ली आहे आधी, पण दाल वजडी मी पहिल्यांदा टेस्ट करतोय. आणि हेच त्यांच्या इथे जास्त सेल होणारा, म्हणजे मोस्ट सेलिंग बोलताना ते हेच आहे मित्रांनो त्यांच्या इथे. तर ते पण आपण ऑर्डर केलेले आहे. तर ते टेस्ट बघूया मित्रांनो. ह्याच्यामध्ये डाल आहे आणि त्यामध्ये वजडी आहे. तर चला बघूया टेस्ट. खूप छान आहे टेस्ट. वजडी आहे, वजडीमध्ये मला अजिबात याचा वास येत नाही, कोणती स्मेल येत नाही. कारण भरपूर ठिकाणी आपण जातो, वजडी माहिती आहे तुम्हाला. पण मित्रांनो वजडी एक नंबर आहे. आणि पहिल्यांदा आहे ना म्हणजे आतमध्ये चण्याची डाळ आहे मित्रांनो. चण्याच्या डाळीमध्ये ना आपण ते टेस्ट करून खातोय तर खरंच खूप मजा येते. आणि त्यात भूक लागलेली आहे ना मित्रांनो, तर अजून मला हे आहे. आणि एक आगरी चव आहे, आगरी पद्धतीने बनवला जातो मित्रांनो, तीच आपल्याला घ्यायचं आहे. आगरी लोकांचं कसं आहे मित्रांनो, यांचे मसाले अलग असतात, जे युनिक स्टाईलने बनवला जातो. यांची एक बनवायची एक पद्धत आहे ना, ती एक वेगळी असते. त्याची चव घ्यायला नक्की तुम्ही ते या. आणि हा बघू शकता मित्रांनो, खूप छान टेस्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो एक चुलीवरची चव आहे ती आपल्याला घ्यायला इथे तुम्हाला आलंच पाहिजे मित्रांनो. कारण की चुलीवरची चव आहे ना ती सर्वीकडे आपल्याला मिळत नाही. मुंबईमध्ये किती असतील ना हॉटेल स्टॉल, तर त्यांचा मित्रांनो चुलीवरचा जेवण असतो. इथे आहे ना तुम्हाला प्रॉपर चुलीवरचा जेवण मिळणार. आणि आपल्या गॅसपेक्षा आहे ना चुलीवरच्या जेवणाची चव आहे ना ती खूप अलग असते. आता गावी जाऊ नका, डायरेक्ट कल्याणला तुम्हाला ही चव भेटणार आहे. तर मित्रांनो आपण आहे ना आगरी खानावळचं आहे ना आता पाया मागितलेला आहे. बघू शकता पायाची क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. आणि आपण पहिला टेस्ट करूया भाकरीसोबत. तर भाकरीवर बघूया कसं आहे. आणि तर्री बघू शकता ह्याच्यावरती किती मस्त अशी आलेली आहे. काय काय लोकांना म्हणजे असं तर्रीवाला काय असेल ना तर खायची खूप त्यांना मजा असते. तर वा एकदम टेस्टी आगरी मसाल्यामध्ये बनवलेला गेलेला हा पाया आहे मित्रांनो. खरं खूप छान आहे. आणि बघू शकता त्याच्या खायची मजा वेगळीच आहे ती. तर मित्रांनो आपण आता चिकन मागवलेला आगरी खानावालचा. आपण सर्वीकडे गेल्यावरती ना चिकन एक फेवरेट आहे सर्वांचा. तर आज ते आपला टेस्ट करूया यांचा कसा आहे की आगरी पद्धतीने बनवलेला आगरी मसाले आहेत. याची चव कशी ती पहिला मग घ्याव्या. वा चिकनची अगदी उत्तम चव आहे. म्हणजे भाकरीसोबत जाते ना फटाफट जाईल मला असं वाटतंय. कारण की जे घरगुती मसाले असतात ना मित्रांनो या आगरी कोळी लोकांचे खरंच खूप छान असतात. त्यांची चव पण अलग असते. आणि त्यांचे स्टॉलवरती जास्त मित्रांनो अशा प्रकारचं चालतं. म्हणजे पाया वजडी मुंडी वगैरे असेल ना त्यांचा बेस्ट ही असतो. कारण की ती चव तशी त्यांची असते. आणि ह्यांची पण बेस्ट चव मित्रांनो. चिकनचे पीस बघू शकता आणि चिकनची क्वालिटी बघू शकता. पहिली मित्रांनो क्वांटिटी तर आहेत बघू शकता. क्वांटिटी म्हणजे एवढी तुम्हाला 5 ते 6 पीस देतात. आणि क्वालिटी पण तशी आहे. आणि टेस्ट तर उत्तमच आहे. खूप बेस्ट चव आहे. आणि मित्रांनो चिकन बघू शकता ना, हे बघा
पुरा फ्रेश चिकन आहे, म्हणजे एकदम सॉफ्टनेस त्याची एकदम हे असली ना मित्रांनो, समजायचं एकदम फ्रेश आहे. आणि हळूचे ते सर्व फ्रेश मिळतं. हे दररोज आपल्या भाऊचा दाखवा किंवा सकसून टाकला तिकडनं मच्छी रोजच्या टाकी की हे स्टोर करून नाही ठेवत. मग मी तुम्ही बोला ते दादा बोला स्टोर अजिबात नसतो इथला डेलीचा. म्हणजे आता जर बोलायचं मटन आहे जे तर मटन पण तुम्हाला फ्रेशर मिळणार आहे. आता हे सर्व मी संपवतो, बघू शकतो पुढे काय काय आहे त्यामुळे आपण भेटूया. चला तर चला मंडळी, आगरी खानावळला आपण भेट दिली मित्रांनो. सर्व जेवण खूप छान आणि फर्स्ट क्लास झालं आमचं जेवण बोलू शकतो. कारण की इथं एक आगरी चव आहे ना मित्रांनो, ती चुलीवरच्या जेवणाची आपण घेऊ शकतो. आगरी चुलीवरचं जेवण आपण इथं चांगल्या प्रकारे करू शकतो. अजून त्यामध्ये भाकरी, आम्ही भाकरीवर ट्राय केला कारण की आगरी लोकांच्या भाकरी एकदम पातळ सरसरी असतात आणि खूप मोठ्या होत्या. तर राईस घ्यायची मला गरज नाही पडली. आम्ही काय काय आता घेतलेलं माहिती आहे तुम्हाला, आणि त्यासोबत प्राईस सोबत पण तुम्हाला माहिती आहे की याच्या आधी आपल्या दादाने प्राईस पण सांगितलं आणि सर्व जेवण चांगला होता. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेसवरती नक्की आहे मित्रांनो. आणि जर कल्याणला कोण राहतात ना करत त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की चुलीवरचं जेवण आणि एवढं रिजनेबल प्राईसमध्ये एकदम स्वस्त आहे. तर तुम्ही नक्की इथे या, भेट द्या मित्रांनो. डोंबिवली, ठाणे यांना तर एकदम जवळच आहे. मुंबईवाले पण येऊ शकतात मित्रांनो. तर नक्की भेट द्या आपल्या आगरी खानावळला कारभारी तडकाला. तर भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.